आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जुलै महिन्यात आतापर्यंत अनेक भागांमध्ये खूपच कमी पाऊस पडला, काही भागांमध्ये जास्त पाऊस आहे, अनेक ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे असं शेतकरी सांगतायत। मग आता जुलै महिन्याचे उरलेले 8-9 दिवसांमध्ये पाऊस कसा राहील, कोणत्या भागात चांगला पाऊस पडू शकतो, पावसाची उघडीप कोणत्या भागात राहू शकते, तसंच ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं हेच आज आपण जाणून घेणार आहोत। आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला पुढचा हवामान अंदाज समजून सांगण्यासाठी आहेत माणिकराव खुळे सर। खुळे सर हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ आहेत। सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये। नमस्कार सर, पहिला प्रश्न हाच आहे की जुलै महिना जर आपण आतापर्यंत बघितला तर अनेक भागांमध्ये पावसाची उघडीप दिसते, किंबहुना कमी पाऊस आहे, काही भागांमध्ये अत्यंत जास्त पाऊस आहे। म्हणजे थोडक्यात काय तर पावसाचं वितरण खूपच असमान आहे। आता उरलेले 8-9 दिवस राज्यामध्ये चांगला पाऊस पडू शकतो का? जुलै महिन्याची ज्यावेळेस आपण महाराष्ट्रासाठी मासिक सरासरी दिली होती ती सरासरीपेक्षा अधिक 106% पावसाची शक्यता आहे आणि त्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रात होणारच आहे। आता तुम्ही म्हणाल, तुमचा प्रश्न असा आहे की काही ठिकाणी उघडीप आहे, बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणीला सामोरं असतानाही आम्ही असं म्हणतोय की 106% पाऊस जुलै महिन्यात सांगितला आणि तो होणारच आहे। तर मागील मुलाखतीत आपण बोललो होतो की जुलैमध्ये अशी एक अवस्था येण्याची शक्यता आहे की जी 11 जुलै ते 24 जुलैपर्यंत म्हणजे पावसाची उघडीप असण्याची शक्यता आहे। आता हे बाकीत ज्यावेळेस केलं गेलं होतं सुरुवातीला म्हणजे जुलैच्या पहिल्या 1-2 तारखेला जे बाकीत केलं होतं त्या पद्धतीच्या प्रणाल्या समोर दिसत होत्या आणि त्या पद्धतीच्याच प्रणाल्या घडून आल्या। त्यावेळेस आपण सांगितलं की मान्सूनचा ट्रफ हा अति उत्तरेकडे जाणार आहे आणि अरबी समुद्रावरून येणारे जबरदस्त मान्सून बळकट वारे वाहण्याचा वेग कमी होणार आहे। बरोबर। आणि ह्यामुळे आपल्याला ह्या 15 दिवसात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीची उघडीप तुम्हाला सांगतो, आज मंगळवार 22 तारीख आहे, काल 21 तारीख आहे आणि 21, 22, 23 या 3 दिवसामध्ये पुढील पावसासाठी वातावरण तयार व्हायला लागले आता। म्हणजेच काय, 11 ते 24 सांगितलेला पाऊस उघडीपीचाच होता आणि तो उघडीपच राहिलेला आहे। तुमचा प्रश्न जुलै महिन्याच्या मध्ये सरासरीबद्दल आहे, इतकी उघडीप झाली, दुबार पेरणी झाली आहे, परंतु त्या पद्धतीने सांगितलं होतं का 24 तारखेच्या पुढं महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता आहे। बरोबर। म्हणजेच काय, जी सरासरी मासिक भरून येण्याची गरज आहे ती गरज राहिलेल्या शेवटच्या आठवड्यात नक्कीच भरून येणार आहे। म्हणून अलीकडच्या जर तुम्ही लघुपल्ल्यात हवामान खात्याचा जर अंदाज बघितला तर 21 जुलैपासून ते 28 जुलैपर्यंत महाराष्ट्रात काही भाग वगळता चांगल्या पावसाची शक्यता आहे। पण या अगोदर आम्ही सांगितलं होतं का 24 जुलै म्हणजे 25 जुलैच्या पुढे चांगला पाऊस पडेल असं सांगितलं होतं, पण त्या पद्धतीने बरोबर 24 जुलैपर्यंत आता नुकतंच कुठं वातावरण तयार व्हायला लागलंय। म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 22, 23, 24 म्हणजे 22 तर आजच आहे, एकदा 1-2 दिवसामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। म्हणजेच जुलैमध्ये सरासरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी भरून येण्यासाठी पाऊस हा शेवटच्या आठवड्यात होणारच आहे। आता यामध्ये तुम्ही म्हणता काही भागामध्ये उघडीप मिळालेली आहे, दुबार पेरणी आहे, ओल राहिलेली नाहीये, पिकं उडीला आलेले आहेत, असा भाग जो आहे अशा भागात नक्कीच तुम्ही म्हणताय त्या पद्धतीचं वातावरण आहे। विशेषतः संपूर्ण कोकणामध्ये, विदर्भामध्ये चांगला पाऊस झालेला आहे, खानदेशमध्ये आणि नाशिकमध्ये त्या पद्धतीने बरा पाऊस झालेला आहे। पण नाशिक जिल्ह्यातल्या पूर्व भागातले जे तालुके आहेत, नांदगाव आहे, निफाड आहे, काही दिंडोरीचा काही भाग आहे, सिन्नर आहे, येवला आहे, हा भाग आहे आणि संपूर्ण अहमदनगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा काही भाग आणि मराठवाड्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये काही सिल्लोड किंवा फुलंब्री, सोयगाव हा भाग जर सोडला तर संपूर्ण संभाजीनगरमध्ये पावसाची तूटच आहे ती आज। आणि ही तूट अहिल्यानगर बरोबर संभाजीनगर आणि धाराशिवमध्ये सुद्धा ही आहे आणि हीच खरी बाउंड्री आहे मान्सूनच्या 2 शाखाचं बायफर्गेशन करण्यासारखं। थोडक्यात महाराष्ट्रामध्ये पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये उत्तर महाराष्ट्र सोडला तर जवळपास साताऱ्याचा काही भाग, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, सांगलीचा काही भाग आणि सोलापूरचा
जवळजवळ पश्चिमेकडचा भाग ह्या ठिकाणी पावसाची नाही म्हटली तर पिकं ओढीला आलेले आहेत. कुठंतरी 1-2 दिवस कुठंतरी किरकोळ जीवदान झाल्यासारखा पाऊस आहे, पण पिकं आता सिंचनावर आलेली आहेत. हा भाग आहे, हा भाग तुटीचा आहे. त्याचबरोबर जवळपास संपूर्ण मराठवाडा म्हणजे जिथं नांदेड परभणीमध्ये चांगला पाऊस होतो तिथे अद्याप चांगला पाऊस नाहीये, म्हणजे भरपूर पाऊस नाहीये. मग हे भाग वगळता जुलै महिन्यामध्ये तूट आपल्याला भरून निघणारच आहे. परंतु आता हे शेवटच्या आठवड्यामध्ये 24, 25, 26 आणि 27 या 3-4 दिवसामध्ये ह्या भागात सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणूनच उघडीपी सांगितल्याप्रमाणे उघडीप होती आणि सांगितल्याप्रमाणे 25 तारखेच्या पुढे 24-25 पासून पावसाची शक्यता आहे. म्हणजेच येणाऱ्या 31 जुलैपर्यंत तुमची सरासरी भरून निघेल. ओढग्रस्त असलेल्या पिकांना जीवदानही मिळेल. म्हणजेच आपल्याला हे एक 8 ते 9 दिवस वाट बघण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीचा नक्कीच पाऊस होण्याची शक्यता आहे. बरं सर, तुम्ही आता थोडक्यात सांगितलं की कुठल्या कुठल्या याच्यामध्ये पाऊस पडेल, तर आपल्याला थोडंसं आज आणखीन खोलात जाऊन विभाग न्याय किंवा जिल्हा न्याय असं सांगता येईल का पुढचे 8-9 दिवस कसा पाऊस राहू शकतो? आता 8-9 दिवस मी तुम्हाला सांगितलं, तारखा तर सांगितलंय मी 24, 25, 26 यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. बरोबर. याचा अर्थ 22-23ला पाऊस होणार नाही का? ठीक आहे, ज्या ठिकाणी कोकणचा भाग आहे, सह्याद्रीचा घाटमाथा आहे, इथं 22-23ला पाऊस होतोय. म्हणजे आजही तुम्ही गेला त्या तिथं पाऊस दिसतोय तुम्हाला. अति जोराचा नसला तरी पाऊस त्या ठिकाणी आहे. आणि विदर्भात ज्या प्रणालीतून पाऊस होतो त्या ठिकाणी पूर्व विदर्भात विशेषतः तुम्ही भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरचा काही भाग या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. परंतु जो बुलढाणा, अमरावती ह्या भागामध्ये पाहिजे तसा पाऊस झालेला नाहीये. विशेषतः वाशिममध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस आहे, काही तालुक्यात चांगला पाऊस आहे, काही तालुक्यात चांगला पाऊस नाही. हिंगोलीमध्ये तीच अवस्था आहे. परभणी, नांदेडमध्ये ठीक आहे, जी पिके जीवदान होईपर्यंत पाऊस आहे. परंतु बीडचा काही भाग, जालन्याचा काही भाग या ठिकाणी, धाराशिव बऱ्यापैकी पावसाची टंचाई त्या ठिकाणी आहे. सोलापूरमध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्व सोलापूरमध्ये पाऊस ठीक आहे आणि पश्चिम सोलापूरमध्ये जो वर्षछायाच्या प्रदेशात त्या ठिकाणी पाऊस नाहीये. जो भाग महाराष्ट्राच्या, दक्षिण महाराष्ट्राचा, कर्नाटकाच्या लागून भाग आहे त्या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. तोही कर्नाटकातून आलेल्या प्रणालीचा पाऊस त्या ठिकाणी झाले. पण महाराष्ट्रासाठी अरबी समुद्रातून येणारे वारे, मान्सूनी वाऱ्याचा जो पाऊस व्हायला पाहिजे तो पाऊस न झाल्यामुळे ह्या 15 दिवसामध्ये ही अडचण तयार झालेली आहे. आणि कोकणामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा गेल्या 4-5 दिवसापासून पाऊस नाही, कालपासून पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि ज्या विदर्भात पावसाची टंचाई होती तिथं विदर्भात पाऊस चालूच आहे. या 8 दिवसात भरपूर पाऊस होणारच आहे. तर अशा पद्धतीने विभागणं, अजून काय विभागणीय सांगण्याची गरज नाहीये. ज्या ज्या भागाची नावं घेतली पर्जन्य छायेची, ह्या ठिकाणी खरं तर ज्या ठिकाणी निचरा होणारी जमीन असेल या ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकं ओढील असेल तर सिंचनाला सुरुवात करायला हरकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. निर्णय तो शेतकऱ्यांनी घ्यावा. फक्त विदर्भातले, जे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक या गोष्टी बघितल्या पाहिजे. आणि जी पिकं मक्यासारखी आहे, तुरीसारखी आहे, की जे तुमचं पाणी किती झालं तर सहन करू शकतील, ह्या पिकांनाच तुम्ही सिंचनाचा विचार व्हावा. पण सोयाबीन सारखी नाजूक पिकांच्या बाबतीत मात्र तुषार सिंचन असेल, जमिनीचा पोत काय असेल, आतापर्यंत किती पाऊस झाला असेल, त्या पद्धतीने निर्णय घ्यावा असंच मला या ठिकाणी, याच पद्धतीने पाऊस पडणार आहे लक्षात ठेवा. म्हणजेच वर्षछायेच्या प्रदेशात जुलै महिन्यामध्ये फार भरपूर पाऊस आहे अशा अपेक्षित शेतकऱ्यांनी राहू नये असं मला वाटतंय. बरोबर. आता सर आपलं जुलै महिना संपलं, म्हणजे पुढच्या 8-9 दिवसांचं एक ऑगस्ट बद्दल काही सांगता येईल की? जसं आपण जुलैचं सांगितलं होतं तसं आपल्याला ऑगस्ट महिन्याबद्दल आता काही सांगता येईल की? नेमकं ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं? संपूर्ण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यासाठी भारतीय हवामान खात्याचा दीर्घपल्ल्याच्या अंदाजात सरासरीपेक्षा अधिक पाऊस महाराष्ट्रात सांगितलेला आहे. आणि जून आणि जुलै महिन्याचं, म्हणजे जुलै महिना आज आपल्याला 22 आहे, जवळजवळ 2/3 त्याचं जुलै महिन्यात संपलेला आहे. जून आणि जुलैचं बघता तेवढाच पाऊस झालेला आहे, सरासरीपेक्षा थोडा अधिक झालेला आहे. आणि आपल्याला ते 106% सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिलेला आहे. म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या 2 महिन्यामध्ये, तसं रेनियस मंथ जुलै असला तरी ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होतो.
आणि ऑगस्ट येण्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अधिक पाऊस झाला तर दीर्घ पल्ल्याचा अंदाज बरोबर येणार आहे. आणि भारतीय हवामान खात्याचं गेल्या 4 ते 5 वर्षापासून दिलेला दीर्घ पल्ल्याचा अंदाज चुकलेला नाहीये. म्हणजे उलट पद्धतीने जर मी असा विचार केला तर ऑगस्ट महिन्यामध्ये जरी ऑगस्ट महिना हा पावसाचा खंड असणारा महिना असला तरी यावर्षी ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि त्याचं सविस्तर डिटेल्स कोणत्या भागात किती पाऊस होणार याची शक्यता तर ती 1 ऑगस्टला सांगितलेली जाईल. आणि कदाचित 2025च्या ऑगस्टमध्ये ह्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये पावसाला खंडही असणार नाही. तसं 2022 साली ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे. त्यामुळं एकदम एक्झॅक्ट किती टक्के आज बोलता येणार नाही, पण ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस असण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीचा पाऊस जून आणि जुलैमध्ये झालेला आहे त्यामुळे चांगल्याच पावसाची अपेक्षा आपण ऑगस्ट महिन्यामध्ये करूया. आता जुलै महिन्यात आपण असमान वितरण पाहिलं, काही भागामध्ये अत्यंत जास्त पाऊस, काही भागांमध्ये पाऊसच नाही, खंड पडलेला दिसतोय. ऑगस्टमध्ये सुद्धा असं वितरण असू शकतं, म्हणजे खंड पण नाही पण वितरण असमान असू शकतं का? आता ह्यामध्ये असमान वितरण बाबत तुम्ही जसं जुलैमध्ये बोलू लागलात, 2025च्या जुलै महिन्यात तुम्ही आज समोरासमोर लगेचच बघायला मिळतो म्हणून तुम्ही असमान वितरण म्हणतात. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये असमान वितरण व्हायचं कारण महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनच्या 2 शाखा आणि महाराष्ट्राची असलेली प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती यानुसारच पाऊस होत असतो. आणि असमान वितरणाला महाराष्ट्राची लोकॅलिटी किंवा भौगोलिक रचनाच जबाबदार आहे. म्हणूनच पर्जन्य छायेमध्ये कमी पाऊस आणि विदर्भ हा कधीही अरबी समुद्रातल्या मान्सूनी शाखेवर अवलंबून नसल्यामुळं बंगालच्या उपसागरात असल्यामुळे तिथे नेहमी चांगला पाऊस होतो. पण ज्या वर्षी बंगालची मान्सून शाखा जर वीक झाली तर बऱ्यापैकी दुष्काळजन्य परिस्थिती विदर्भात येऊ शकते. बरोबर. आता असमान म्हणजेच मला हे सांगायचं असमान वितरण हे काही आपल्याला नवीन नाहीये. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो पाऊस पडणार आहे त्याचा थोडासा ट्रेंड बदलतो, थोडा वळीव स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होतो, लक्षात ठेवा. त्यामुळं असमान वितरण ऑगस्टमध्ये पण राहील का ह्या तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना अगोदर ऑगस्ट महिन्यामध्ये लेटेस्ट ऑगस्ट महिन्याबद्दलचं रेकॉर्ड तर बाहेर येऊ द्या, किती टक्के पाऊस तिथं होतोय. त्यानंतर वितरणाच्या बाबतीत आपल्याला त्याच वेळेस बोलता येईल. म्हणजे साधारण 1-2 ऑगस्टला आपल्याला याच्यावर नक्कीच प्रकाश टाकता येईल की किती टक्के पाऊस कुठं आणि कसा, आणि असमान वितरणात कुठे जास्त आणि कुठे पाऊस कमी, ऑगस्ट महिन्याबद्दल आपल्याला त्याच वेळेस बोलता येईल. पण आजच्या स्थितीमध्ये शेतकरी बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस झाला त्या ठिकाणी घाबरलेले आहे. इव्हन नाशिकमध्ये आपण म्हणतोय पश्चिम भागात आलेला, पण मनमाड मालेगाव या भागात पाऊसच नाहीये. आता ह्या येत्या 10 दिवसामध्ये या ठिकाणी येत्या 10 दिवसामध्ये गुजरातमध्ये चांगला पाऊस आहे 24, 25, 26ला. आणि गुजरातमध्ये ज्यावेळेस अति पाऊस होतो त्यावेळेस नवसारी डांग ह्या जिल्ह्यातनं जी समुद्र सपाटीपासून कमी उंच्याच्या असलेल्या घळीतून नाशकातील उत्तर नाशकातील तालुक्यात पाऊस होतो, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा. आणि त्याच दरम्यान कदाचित मालेगावमध्ये पाऊस होतो, मनमाडमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण पावसाची अतितीव्रता ही गुजरातमध्ये असणार आहे आणि तिकून ती होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण हे 8 ते 10 दिवसामध्ये पाऊस होण्याचं कशाच्या बाकीतावर भारतीय हवामान खातं बोलतंय. बरोबर. तर ते महत्वाचं कारण, सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की जो मान्सूनचा फ्लो आहे, जो पश्चिमी वारे अरबी समुद्रावरून ते स्ट्रॉंग होणार आहे आणि मग तुम्हाला पाऊस. पण ते स्ट्रॉंग कशामुळे होणार आहे आतापर्यंत का झाले नाही 15 दिवस, तर याला पुन्हा एकेकाचं उत्तर उलट शोधत गेलं तर हिमालयामध्ये साधारण तुम्ही 28 डिग्री अक्षर उत्तराच्या वर जे तिबेटिन हाय म्हणतात की समुद्र सपाटीपासून साधारण 9 ते 9.25 किलोमीटरवर हवेचा उच्च दाब पाहिजे. म्हणजे जो चायनाचा काही भाग, तिबेटचं पठार या ठिकाणी, आणि तो त्या उंचीवर हवेचा दाब जास्त असल्यामुळं घड्याळ काट्याच्या दिशेने वारे इतके जोराने बाहेर फेकले जातात त्या उंचीवर. बघा, समुद्र सपाटीपासून 9 किलोमीटर जे वारे फेकले जातात ते चेन्नईच्या 18 डिग्री अक्षर वृत्तावर, आणि तिथून त्या उंचीवर इस्टर्ली वारे म्हणजे ट्रॉपिकल इस्टर्ली जेट म्हणतो की उष्णकटिबंधीय पूर्वीय वाऱ्याचा झोत तिथं जर चालू झाला तरच तुमचा ही जी वारे आहे सोमालिया जेट किंवा अरबी समुद्रातून येणारे मान्सूनी पश्चिमी वाऱ्याला बळकटी येते आणि मग पाऊस पडतो. ही त्याची कारण आहेत.
अच्छा. पण आता तुम्हाला मी 10 दिवसात पाऊस सांगतो याचं एकमेव कारण, तुम्ही जर आता बघितलं की कर्नाटकामध्ये काल मंगलोर ते बँगलोर हे जे अक्षरवृत्त होतं, या अक्षरवृत्तावर समुद्र सपाटीपासून साधारण 5.8 किलोमीटर म्हणजे 5800 मीटर उंचीवर पूर्व पश्चिम असा कमी दाबाचा एक असा पट्टा तयार झालेला आहे. बरोबर. आणि हा पट्टा त्या उंचीवर झाल्यामुळं वारे खेचले जातात, समुद्रावरनं तिकडनं खेचले जातात आणि त्यातनं तो पाऊस त्या ठिकाणी पडत असतो. काल बँगलोरच्या अक्षरवृत्तावर आहे, आज कारवार बेल्लरी म्हणजे पार महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर तो ईस्ट वेस्ट ट्रप आहे. अशा पद्धतीने तो जर पुढे सरकत गेला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये 24, 25, 26, 27 या दिवसामध्ये चांगला पाऊस आहे. आम्ही 21 ते 28 सांगितलंय. तरी ह्या प्रणाली ज्यावेळेस ऊर्जितावस्थेत येतील, मान्सून जेव्हा सक्रिय होईल आणि त्याच दरम्यान 24 तारखेला बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होते की ज्याची उंची बऱ्यापैकी साधारण 7 किलोमीटर 7.6 पर्यंत आहे. त्यामुळं तिथं जर कमी दाबाचं क्षेत्र बळकट अति उंचीचं असेल तर मान्सूनी वारे अरबी समुद्र वाढणारे स्ट्रॉंग होतात. असाच प्रकार मागच्या जून महिन्यातही झाला होता. म्हणून जून महिन्यामध्ये त्या दरम्यान पाऊस झाला होता. आणि तीच पद्धती बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आणि शियर झोन नाही पण ईस्ट वेस्ट ट्रप. शियर झोनचा अर्थ वेगळा आहे आणि हा ईस्ट वेस्ट ट्रप म्हणजे सरळ कमी दाबाचं क्षेत्र आहे. आणि या दोन गोष्टीमुळं तुमचा मान्सूनचा फ्लो, मान्सूनचा झोत, पश्चिमी वारे, दक्षिण आफ्रिकेकडून येणारे म्हणजे विषुववृत्तावर खालून वळं घेऊन गरका घेऊन वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला शेवटच्या 10 दिवसामध्ये 21 ते 28 दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. आणि ज्या ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे त्याची कारणे मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. बरोबर. म्हणून अशा पद्धतीनं हा पाऊस होणार आहे. त्याला होणाऱ्या प्रणाल्या त्याच पद्धतीने घडून आल्या. मान्सूनचा ट्रप आता वरच आहे अजून. बघा लखनौ कुठं, अमृतसर कुठं, पंजाब त्या ठिकाणी या भागामध्ये तो आहे. म्हणजे जवळपास यूपीमध्ये आहे तो, यूपी बिहारमध्ये आहे तो, जमशेदपूर या भागामध्ये तो अजून खाली सरकायला हवा. त्यावेळी आपल्याकडे पाऊस आणि ह्या प्रणाल्या ज्यावेळेस ऊर्जितावस्थेत होतील, बळकट होतील, स्ट्रॉंग होतील त्यावेळेस कदाचित थोडासा मान्सूनचा ट्रपही दक्षिणेकडे सरकेल आणि महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. घाट माथ्यावर चांगला पाऊस होईल. पर्जन्य छायेमध्ये थोडासा अति ॲम्बिशियस किंवा अति अभिलाषी होण्याची गरज नाही, कारण त्या ठिकाणी अशाच माफक प्रमाणाचा पाऊस होणार आहे. विशेषतः मराठवाडा बऱ्यापैकी यावेळेस या स्थितीला अडचणीत येणार आहे असं मला वाटतंय. मराठवाड्यामध्ये समजा काल आज 1-2 दिवस पाऊस होईल, पण मराठवाड्यामध्ये स्थिती जरा अवस्था वाईटच आहे. बघू बंगालच्या उपसागरामध्ये कमीत कमी लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, काही हिंगोलीचा काही भाग या ठिकाणी जरी पाऊस झाला तर मराठवाड्याचं बरंचसं क्षेत्र कव्हर होईल. आणि जो डांगीचा पाऊस म्हणतो मी, नवसारी डांगमधून आलेला पाऊस जर वैजापूर, गंगापूर, खुलताबाद ह्या तालुक्यापर्यंत आला तर मराठवाड्याच्या या पिकांना जीवदान मिळू शकतं. कारण संभाजीनगर हा जिल्हा आहे हा थोडा विचित्र आहे. पश्चिमेकडचा भाग आहे हा नेहमी वर्षा छायेचा जो मध्य महाराष्ट्रातला पर्जन्य छायेच्या प्रदेशाला लागून आहे. आणि जो सिल्लोड आहे, कन्नड आहे, कन्नड सुद्धा नाही, फुलंब्री आहे, सोयगाव आहे या तालुक्यामध्ये इकडनं येणार बंगालच्या शाखेचा पाऊस सुरू, तिथं परिस्थिती बरी आहे. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये टोपोग्राफी तालुक्याचं जर सांगा म्हटलं, मला तुम्ही 2 तास द्या, मी महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्याचं सांगतो इथं काय अडचण आहे, इथं काय अडचण आहे. इतकं आपल्याला एकाच वेळी कव्हर करता येणार नाही. पण एकंदरीत बाकीच्याप्रमाणे जुलै महिन्यामध्ये पाऊस होतोय असं मला सांगायचं. बरोबर. सर आता तुम्ही मान्सून ट्रपचा उल्लेख केला, आपण बऱ्याचदा सांगितलेला. आता हे सगळे विश्लेषण ऐकल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये साहजिक प्रश्न आला असेल की मान्सून ट्रप काय असतो, कसा निर्माण होतो, त्याची सरासरी जागा कुठली असते, तो उत्तरेकडे गेला किंवा खाली दक्षिणेकडे आला तर नेमका त्याचा काय परिणाम होतो, आपल्याला फायदा किंवा नुकसान काय त्याचं. मान्सूनच्या ट्रपबद्दल आपण बऱ्याच सांगितलं, पण पुन्हा एकदा सांगतो, आपल्या थोडक्यात तुम्हाला सांगतो. मान्सूनचा ट्रप हा काही नसून मान्सून ट्रपची एक सरासरी जागा अशी तिरपी ठरलेली आहे. बरं. म्हणजे वायव्य ते आग्नेय. म्हणजे समजा तुम्ही उदाहरण घेतलं तर राजस्थानचं बिकानेर असेल, मध्य प्रदेश मधलं ग्वालियर असेल, किंवा छत्तीसगड मधलं एखादं स्टेशन असेल, किंवा बंगाल मधलं जमशेदपूर असेल, ह्या दरम्यान येणारा जो ट्रप म्हणतो, ट्रप म्हणजे आस, जशी पूर्वी बैलगाडीला एक
आक म्हणायचे, खरा शब्द आस आहे, त्याच्यावर 2 चाकं बसायचे आणि हाच मुख्य आक आहे. हा जर मजबूत असेल तर गाडीवर किती लोड असला आणि काही काही होऊ शकतं. त्या पद्धती मान्सूनचा आस. आता आस म्हणजे नेमकं काय? समजा राजस्थानमध्ये बिकानेरजवळ कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे जमिनीपासून 5 किलोमीटर 6 किलोमीटर, नंतर तुम्ही MP मध्ये आला, ग्वाल्हेरजवळ जमिनीपासून कमी दाबाचं क्षेत्र, आणि ज्यावेळेस कमी दाबाचं क्षेत्र असतं त्याच्या भोवती वारे हे घड्याळ काटाच्या विरुद्ध दिशेने वाहतात. म्हणजे इथे एक कमी दाबाचं क्षेत्र, इथे एक कमी दाबाचं क्षेत्र, पुन्हा छत्तीसगडमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र आणि जमशेदपूरमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र. हे कमी दाबाचं क्षेत्र, याच्यामध्ये अंतर किती 100, 200, 300, 300 किलोमीटर व्यासाचं हे क्षेत्र असतं, बरोबर. आता हे जे क्षेत्र आहे हे नेहमी मान्सूनच्या जून टू सप्टेंबर 4 महिन्यात अशा पद्धतीने होतं, बरोबर. आता ह्या क्षेत्रातून तुम्ही छेदून एक रेषा काढली, म्हणजे अशी रेषा काढली ज्या ज्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्राचे पॉकेट्स आहे त्याला छेदून काढलेली रेषा म्हणजेच मान्सूनचा आस. अच्छा. आणि ज्यावेळेस तो उत्तरेकडे सरकेल, म्हणजे हे 4 किंवा 6 किंवा 7 कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकेल, त्यावेळेस महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही. त्यावेळेस पाऊस गंगेला पूर येईल, UP बिहारमध्ये भरपूर पाऊस होईल, राजस्थानमध्ये त्या ठिकाणी भरपूर पाऊस होईल, किंवा इकडं तुमच्या गँजेटीत वेस्ट बंगाल नाही, तुम्ही नॉर्थ हिमालयन जो बंगाल आहे तिकडं जलपाईगुडी, इकडे भरपूर पाऊस होईल. आणि ज्यावेळेस तो खाली सरकेल म्हणजे पार इकडं MP किंवा काय गुजरातपर्यंत येत नाही शक्यतो, पण मध्य प्रदेशचा भाग आहे किंवा आपल्याकडं पार नागपूरच्या टोकापर्यंत पूर्व मध्य प्रदेशपर्यंत असा खाली जर सरकला तर भरपूर पाऊस. म्हणजेच काय होतो आस म्हणजे काय? हा जे कमी दाबाचं चित्र, मान्सूनचा फ्लो असा असतो नैऋत्येकडून ईशान्याकडं, हा भरपूर फ्लो त्या ठिकाणी होऊन जाती पाऊस पाडला जातो. जर उत्तरेकडे गेलं तर हे सगळं बाष्प घेऊन उत्तरेत हिमालयाच्या पायथ्याशी टाकलं जातं आणि संपूर्ण भारत कोरडा ठेवला जातो. दक्षिणेकडे आलेलं बंगालचा उपसागर म्हणजे बंगाल आणि अरबी समुद्रातल्या शाखा आर्द्रता घेऊन त्या कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये तो कॅनॉल आहे हा कमी दाबाचा, आणि ती कॅनॉलची उंची समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे त्याच्यावर अवलंबून आहे. शक्यतो मान्सूनचा आस हा नेहमी समुद्र सपाटीला असतो, तो काय 5.8 नसतो, पण तरी त्याला उंची येते किती, 1 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर आहे. अशा पद्धतीने जर असेल, जेवढा त्याची उंची जास्त तेवढा तो मान्सूनचा आस बळकट. जेवढा तो दक्षिणेकडे असेल तर दक्षिण द्वीपकल्पात म्हणजे दक्षिणेकडचे राज्य म्हणजे महाराष्ट्रासहित छत्तीसगड या ठिकाणी भरपूर पाऊस म्हणतो, याला म्हणतात मान्सूनचा आस. आणि या 4 महिन्यामध्ये तो असा त्याचं दोलायमान पाठिंबा. सध्या मान्सूनचा आस कुठं आहे? जवळपास पार UP बिहारमध्ये, काही संबंध नाही आपलं, म्हणून तर आपल्याला 15 दिवस पाऊस नाहीये. अच्छा. ही अवस्था होणार होती. मागच्याच मुलाखतीत सांगितलं की मान्सूनचा आस हा तिकडे शिफ्ट होणार आहे, कारण त्यावेळेस जे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं कमी दाबाचं क्षेत्र, हे बंगाल, पश्चिम बंगाल, बांगलादेशमधून असं वर गेलं, बरोबर. आणि आता 24 तारखेला जे तयार होतं हे कमी दाबाचं क्षेत्र, अधिक स्ट्रॉंग पश्चिमी वारे, मान्सूनी वारे आणि असलेला पूर्व पश्चिम अति उंचावरचा आस, फक्त आस म्हणून हवेचा आस, हवेच्या कमी दाबाचा आस. मान्सूनचा आस हा एकच असतो आणि तिथंच असतो तो, मी जे सांगितलं त्या ठिकाणी. ही कारणं आहे म्हणून जुलैमध्ये जो पडलेला गॅप आणि ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता ह्या गोष्टीवर अवलंबून आहे. ऑगस्ट पुढंच आहे अजून, मी हे 10 दिवसाचंच बोलतोय, 10 दिवसाचा पाऊस. आता तुम्ही म्हणाला हे काय टाइम टेबल लिहून ठेवलेलं आहे का हो? हा पूर्व पश्चिम आस त्या उंचीवर राहणारच आहे. यामध्ये जरी थोडा बदल झाला तर पावसामध्ये थोडाफार बदल होतो. मग एवढं भारतीय हवामानाचे भाकीत करणारे हवामान तज्ज्ञ बुद्धीचं मॅक्झिमम ते कस लावून तुम्हाला आउटपुट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडा फरक झाला काय ते अंदाज फेल गेला. निसर्गाला आपण बांधून घेऊ शकत. हे वाक्य मी वारंवार बोललेलं आहे. इतक्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. पण गेल्या 4-5 वर्षात पाहिलं तर भारतीय हवामानाचा अंदाज चुकलेला नाही. तेच उदाहरण तुम्हाला मी जुलैमधल्या पावसाचं सांगितलेलं आहे की जे आपण 1-2 जुलैला बोललो तेच ते घडत आहे असं मला म्हणायचं आहे. बरोबर. आता सर मान्सूनच्या ट्रपचं तुम्ही सांगितलं की तो उत्तरेकडे जातो, खाली दक्षिणेकडे येतो. याचं काही जसं तुम्ही सांगितलं की टाइम टेबल म्हणजे तो खाली कधी येणार, वर कधी जाणार, हे थोडं आणखीन परत एकदा समजावून सांगितलं तर कन्सेप्ट क्लिअर होईल. बरोबर. आता मान्सूनचा ट्रप उत्तरेकडे का जातो आणि दक्षिणेकडे का जातो हा तुमचा प्रश्न आहे. सरळ प्रश्न असा आहे. बरोबर. बरोबर. आणि याला एकमेव कारण
बंगालचा उपसागर तुम्ही डोळ्यासमोर आणा. बंगालच्या उपसागराचे 6 भाग पाडायचे. म्हणजे बंगालचा उपसागर असा उभा आयत तयार केला तर मध्य भागचा जो भाग आहे तो मध्य बंगालचा उपसागर, उत्तर बंगाल सागर आणि दक्षिण बंगाल सागर अशी रेषा मारली आणि अशी 4 तुकडे जर केले तर मधला जो तुकडा आहे पश्चिमेकडचा मध्य बंगालचा उपसागर, पूर्वेकडचा मध्य बंगालचा उपसागर, वायव्येचा बंगालचा उपसागर, ईशान्येचा, असे 6 भाग पडतात. 6 भागामध्ये जर कमी दाबाचं क्षेत्राची 24ला तयार होणं हे कुठं होतं हे महत्वाचं आहे. जसं आता हे जर वायव्य बंगालच्या उपसागरात किंवा पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालं तर ते कमी दाबाचं क्षेत्र बऱ्यापैकी महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या दक्षिणेकडून ते जाते राजस्थानकडे. आणि हे ज्यावेळेस तिकडं जातं म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र तिकडं जातंय, म्हणजेच तो कमी दाबाचे जे पॉकेट्स आहेत ते खाली सरकतात. अच्छा, म्हणजेच मान्सूनचा आज खाली सरकला. हे त्याचं कारण आहे. आणि याच बरोबर तुम्हाला मी जसं सांगितलं की ईस्ट वेस्ट ट्रफ काय मदत करतो त्यानुसार आताचा ईस्ट वेस्ट ट्रफ हा कारवार बेल्लरीमध्ये आहे. मान्सूनचा ट्रफ तर सध्या त्याचा काही संबंध नाहीये. मेन संबंध आहे की तुमच्या बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र नेमकं कुठे होतात त्यावर ह्या गोष्टी अवलंबून असतात. आजही तुम्हाला सांगतो ओरिसा, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये भरपूर पाऊस होतो. कारण मान्सूनचा ट्रफ जरी उत्तरेकडे असला तर त्याचं पूर्वेकडचं टोक बंगालच्या उपसागरात आलेलं आहे बघा, म्हणून त्या ठिकाणी भरपूर पाऊस आहे. आंध्रात पाऊस नाहीये पण ओरिसात पाऊस आहे, बिहारमध्ये पाऊस आहे, छत्तीसगडमध्ये पाऊस आहे. त्याचं एकमेव कारण की त्या मान्सून ट्रफचा पूर्वेकडे टोक बंगालच्या उपसागरात खाली दक्षिणकडे सरकल्यामुळे पाऊस होतोय. आणि ही सगळ्या घडामोडी कमी दाबाच्या क्षेत्रावर अवलंबून असतात, लक्षात घ्या. आणि ह्या समुद्र सपाटीला घडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मी जो ईस्ट वेस्ट ट्रफ म्हणतो तो उंचावरचा ट्रफ आहे. लोक तुम्ही बरेच लोक असे ती एल काढतात आणि लो प्रेशर. अरे हा लो प्रेशर काय चाललंय, कुठं झालंय लो प्रेशर एरिया, हे फोडून सांगितलं पाहिजे. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि मान्सूनच्या ट्रफला त्याचं एकमेव कारण हे, आणि जे पश्चिमी वारे वाहतात ते दक्षिणेकडून वाहतात का ते पार इकडे राजस्थानमधून मग तुमच्या इकडं वाहतात, त्याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून मान्सूनचा ट्रफ या दोन्ही गोष्टीवर अवलंबून असल्यामुळे तो दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे सरकत असतो. आणि त्यानुसार पावसाचं वितरण 4 महिन्यामध्ये महाराष्ट्र काय संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीने घडून येतं. हेच त्याचं एकमेव कारण आहे. येस सर, आता शेतकऱ्यांमध्ये बऱ्या प्रमाणात समज असतो की जे नक्षत्र आहेत नक्षत्रानुसार पावसाचं प्रमाण ठरतं किंवा त्यानुसार पाऊस पडतो असा एक शेतकऱ्यांचा समज असतो. तर मग खरंच नक्षत्र आणि पावसाचा संबंध असतो का? नक्षत्र आणि पाऊस, भारतीय हवामान खातं ज्या पद्धतीने अंदाज करतंय कमी पाऊस जास्त पाऊस, आणि शेतकरी म्हणतात की या नक्षत्र संपलं, हे नक्षत्र चालू झालं आणि पाऊस झालेला आहे. मग या गोष्टीचं काही मेळ आहे का? या पद्धतीचा ऑलरेडी रिसर्च झालेला आहे. आणि त्याचा आउटपुट असं आहे की मान्सूनमध्ये किंवा इतर वेळी सुद्धा, खरं मान्सूनमध्ये तर 9 नक्षत्राचाच पाऊस होतो. म्हणजे मृग नक्षत्रापासून सुरुवात केली तर हस्त नक्षत्र किंवा जास्तीत जास्त चित्र आणि स्वातीपर्यंत पाऊस होतो 9 ते 11 नक्षत्रामध्ये. तर ह्या रिसर्चमध्ये असं जाणवलेलं आहे की भारतीय हवामानकाळाच्या हवामानशास्त्राप्रमाणे ठराविक तारखेला कमी दाबाचे क्षेत्र तयार होतात, चक्रीवाऱ्याची स्थिती तयार होते, मान्सूनचा ट्रफ उत्तरेकडे जातो किंवा दक्षिणेकडे जातो, किंवा अरबी समुद्रातले पश्चिमी वारे बळकट होतात, किंवा तुमचा ईस्ट वेस्ट ट्रफ हा कोणत्या अक्षरवृत्तावर जातो. ह्या ज्या गोष्टी घडतात, ह्या गोष्टी ज्या वेळेस घडलेल्या आतापर्यंत डेटावून केलेला अभ्यास, आणि असं जाणवते की एक नक्षत्र संपले, दुसरं नक्षत्र चालू असतंय, त्या दरम्यान ह्या गोष्टी आणि नेमक्या प्रणाली घडल्या आणि त्याच वेळी नक्षत्राचा शेवट आणि नक्षत्राची सुरुवात झालेली आहे. म्हणजे नक्षत्राच्या जोडावर पाऊस होतो, त्याच दरम्यान ह्या प्रणाल्या उपलब्ध असतात. आणि ह्या प्रणाल्यांची तीव्रता कमी जास्त त्या प्रत्येक नक्षत्र 13, 13.5, 14 दिवसाचं असतं, बरोबर. तर त्यानुसार आणि प्रत्येक नक्षत्राची एक क्वालिटी आहे, त्याचं एक नाव आहे, आणि ते शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेलं आहे. जसं मृग नक्षत्र किंवा अर्ध नक्षत्रामध्ये जर पेरण्या झाल्या तर योग्य अवस्थेत त्यातली पिकं ही बाल्यावस्थेतले, नंतरचा जो नक्षत्र आहे समजा पुनर्वसू नक्षत्र आहे की जे आता नुकतंच संपलंय 18 तारखेला, 18 जुलैला, बरोबर. नंतर जे पुष्य नक्षत्र
पुष्य म्हणजे त्याला पुक म्हणतात ते नक्षत्र आहे. पुक नक्षत्र, त्याला पुक नक्षत्र, ह्या नक्षत्राचं आहे. ह्या नक्षत्रात आता आम्ही सांगतो 21 ते 28 पाऊस आहे. नेमकं नक्षत्र चालू झाले 19ला. बरोबर. आणि ते 1 ऑगस्टला संपणार आहे. मग आता भारतीय हवामान तर त्यांच्या प्रणाल्यानुसार, त्यांच्या अंदाजानुसार पाऊस सांगते. नेमकं नक्षत्राचा कालावधी मॅच होतोय. बरोबर. आणि या पुष्य नक्षत्राला म्हातारा पाऊस म्हणताय. अच्छा. काहीतरी पूर्वी तर म्हातारा हे शब्द काय आहे, किंवा ते काही एक म्हणे, पुष्य नक्षत्र जो आता 19 जुलैला चालू झालं 1 ऑगस्ट पर्यंत आहे, त्याला पुष्य नक्षत्राला म्हणतात, ते पुक म्हणतात, पुक नक्षत्र म्हणतात शेतकरी. आणि ह्या नक्षत्रामध्ये पाऊस, म्हातारा पाऊस म्हणजे म्हाताऱ्या माणसासारखा पिरपिर, म्हणजे पाऊस चालू होतो उघडलं म्हणून तर शेतकऱ्यांनी त्यांची आवतं गळा घातली, म्हणजे जुंपली तर लगेच पाऊस चालू होतो, म्हणजे पिरपिरासारखा पाऊस. अच्छा. म्हणजे त्याला ते म्हातारा पाऊस म्हणतात. त्याला दुसरा एक संदर्भ असाही आहे की मृग आणि आर्द्र नक्षत्रात पेरलेली पिकं ही बाल्यावस्थामध्ये असतात. नंतरची जे असल्याच्या आतापर्यंत जो पाऊस होतो पुनर्वसू मधला, तो तरणा पाऊस, कारण पिकं बहरलेली असतात, जोपासलेली असतात. आणि पिकं हे आलेख त्यांचा डाऊनकडे, म्हणजे आता ते पूर्ण होऊन याच्याकडे चालले, उतरत्या वयाकडे येतात, म्हणून याला म्हातारा पाऊस हे म्हणतात. पिकाच्या अवस्थेनुसार शेतकऱ्यांनी ठेवलेली असे त्याला संदर्भ जोडलेले आहेत. म्हणजे नक्षत्रानुसार जो पाऊस होतो तो एकदम बरोबर आहे, कारण त्याच दरम्यान भारतीय हवामानशास्त्राच्या अभ्यासानुसार त्या प्रणाल्या त्या ठिकाणी तयार होतात. अच्छा. असा त्याचा संदर्भ आहे. म्हणजे तेही खोटं नाही आणि भारतीय हवामानशास्त्र आपल्या जागेवर बरोबर आहेत. आणि जे शेतकऱ्यांनी त्याला ज्या तरणा पाऊस, सोन्याचा पाऊस, सासूचा पाऊस, काय काय नावं ठेवलेली, त्याला संदर्भ आहे की प्रत्येक नक्षत्राच्या पावसाचे गुणधर्म आहेत. कारण प्रणाल्या कुठं तयार झाल्या, कोणत्या कालावधीत तयार झाल्या. जसं बंगालच्या उपसागराचे 6 भाग पडले, तसे अरबी समुद्राचे 6 भाग पडले. तर कुठं तुमच्या प्रणाली तयार झाली त्यानुसार पावसाची तीव्रता कमी जास्त होते. म्हणजे त्या नक्षत्रामध्ये त्या वेळी त्या ठिकाणीच त्या प्रणाल्या तयार होतात. असा नक्षत्र आणि पावसाचा संबंध आहे. अच्छा. हेच त्याचं उत्तर आहे. उगीच कुणी काही त्याला कथा जोडत असेल तर ते चुकीचे, असं माझं मत आहे. बरोबर. आता सर, अनेक भागांमध्ये आतापर्यंत पाऊस नाही. तुम्ही सांगितल्यानुसार आता पुढच्या 8-9 दिवस पाऊस आहे. ऑगस्टमध्ये सुद्धा चांगला पाऊस असू शकतो. परंतु बहुतांश भागांमध्ये शेतकरी सध्या गोंधळलेले आहेत, कारण पावसानं ओढ दिली. अनेक भागामध्ये पिकं सुकतायत. काही ठिकाणी शेतकरी सांगतात की दुबार पेरणी करावी लागते काय. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना एक काय आवाहन कराल? आता पिकं जास्त खरीप हंगामातली पिकं बसली तर बऱ्यापैकी सोयाबीन आणि मका ही पिकं जास्त आहेत. भुईमुगासारखी पिकं पण आहेत. पण आता ही एकमेकाच्या विरोधात पिकं आहे. सोयाबीन आणि मका पिकाला पाण्याला एक पाणी सहन करू शकेल, पण सोयाबीनचं पीक सहन करू शकत नाही. पण ज्या ठिकाणी निचरा होणारी जमीन आहे, तुमचं सोयाबीन नुकतंच पेरलेलं आहे, म्हणजे महागाच आहे, आणि त्या ठिकाणी पाऊस नाही, एक तुमचा 8 दिवसात किंवा 4 दिवसामध्ये ते सोयाबीन जळून जाणार आहे, अशा ठिकाणी माफक असं तुषार सिंचन दिलं तरी चालेल. पण मक्यासारखी पिकं की जी ऑलरेडी वाढलेली आहेत, चांगली वाढलेली आहेत, 2-2 महिन्याची झालेली, 50-50 दिवसाची, 40-40 दिवसाची, 60-60 दिवसाची, अशा ठिकाणी त्याची पाणी ओढण्याची क्षमता वाढलेली, त्याला शेतकरी म्हणतात त्याची भूक वाढली म्हणतात. अशा ठिकाणी सिंचन असेल तर सिंचन करायला हरकत नाही आहे. बरं. पण लोक म्हणतील आम्हाला तुम्ही निर्णय सांगा, करू का नको. खरं निर्णय तो शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे. कारण मक्यासारख्या पिकाला तुम्ही पाणी दिलं, वरीवरून पाऊस झाला तर विशेष फरक पडत नाही ह्या स्टेजमध्ये. बरोबर. जमिनीचा पोत काय तोही अभ्यास त्यांनी केलेला पाहिजे. त्यामुळं पाणी देऊ का नको असून अशा अवस्थेत असेल तर आपला भाग कोणत्या याच्यामध्ये, तो पर्जन्य छायाच्यामध्ये. आपल्याकडे हवामान खातं सांगतं कमी पाऊस होणार आहे. आपण काय कोकणात येत नाही, किंवा विदर्भात येत नाही, किंवा पूर्व विदर्भात येत नाही आहे, किंवा नांदेड परभणीमध्ये येत नाही आहे. कारण नांदेड परभणीमध्ये आज पावसाची टंचाई, पाऊस कमी असला तरी पिकं आहे उभी, जीवदान झालेले. पण एकदमच जर समजा बंगालची ब्रँच जर तेलंगणामधून भरपूर पाऊस आला तर मक्यासारख्या पिकाला धोका होणार नाही, जर ती पिकं वाढली. म्हणजे हा जर तरच्या कंगोरावर आधारित असलेलं पाण्याचं सिंचन हे शेतकऱ्यांनी स्वतःच्या विवेकाने निर्णयावर घ्यावं, ते त्यांना कळतं, असं मला या ठिकाणी सांगायचं. ओके. धन्यवाद सर. आज तुम्ही आलात आणि हवामान आणि पुढच्या पावसाचा अंदाज आम्हाला समजावून सांगितला. आता हवामान विभागाचा अंदाज येईलच की ऑगस्ट महिन्यामध्ये नेमका पावसाचं प्रमाण कसं राहील. त्यानंतर सुद्धा आपण पूर्ण महिन्याचा अंदाज काय, कुठल्या भागामध्ये चांगला पाऊस राहू शकतो, कुठं पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं, आपण सरांकडून त्यावेळी जाणून घेऊयात. धन्यवाद सर, आज तुम्ही वेळ दिल्याबद्दल. नमस्कार.